नमस्कार, येवकार तुमकां हब एनकावंटर कार्यावळीन. विधानसभेचें सत्र सोंपलां, बजेटूय प्रेझेंट जाला, तरी पूण आजुनूय असेंब्लीचो हँगओव्हर भायर दिश्टी पडटा. आजुनूय आरोप प्रत्यारोप चल्ल्या आनी भायर प्रेस कॉन्फरन्सूय चल्ल्या. ह्याच वेळार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी 1 वर्स कंप्लीट केल्लें आसा आपल्या सेकंड टेन्युराचें. सध्या तांचेर जावपी आरोपाचेर तांचें उत्तर कितें हें जाणून घेवपा खातीर आनी 1 वर्स कंप्लीट केला ताजेय बी आढावो घेवपा खातीर आमी तांचे कडल्यान वेळ घेतला आनी मेळटा डॉक्टर प्रमोद सावंत, मुख्यमंत्री गोवा राज्य. सर, एक म्हणजे आय विल स्टार्ट स्ट्रेट वीथ एग्रीकल्चर बील. ताजेर तुमचेर विश्वास ना अशें दिसता सर, एटलिस्ट ओपोजिशनाचो. ते सरळ म्हणटा की तुमी काडून फार्म हावजाक काडून दितले आनी इंटेंशन इज वॉट दे आर डावटींग. गोंयकारांचो म्हजेर विश्वास आसा आनी गोंयकारांनी तें सिद्ध केलां. 2022च्या निवडणुकेक पूर्ण बहुमत दिवन आनी विरोधकांचोय म्हजेर विश्वास आसलो म्हणून तर परत एकदां म्हणजे 2 गोवा फॉरवर्ड, 3 इंडिपेंडंट आनी 8 काँग्रेसवाले हे आमच्या बरोबर जॉयन जाल्या, कारण तांचो विश्वास म्हजेर आसलो. आनी सातत्यात फाटल्या 4 वर्सांक हांव काम करता आसतना गोंय राज्याचो इंट्रस्ट पयलो, म्हणजे नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ह्याच पद्दतीत हांवें सरकारान काम केलां. त्या खातीर 1961 उपरांत 60 वर्सांनी पयलेच फावटी टेनन्सी एग्रीकल्चर बिलाच्या उपरांत हे पयलेच बील आसतलें जेणे करून एग्रीकल्चर एटलिस्ट पॅडी एग्रीकल्चर लँड जी आहा ही कोणायकूय विकपाची. हांव परत म्हणटलों, म्हणजे जो कोणूय येवन दिल्लीकार बिल्लीकार अशे जे भायले सगळे जे म्हणटाले पळय न्ही, म्हाका लँड विकत घेवपाक जाय आनी लँड विकत घेताले, खूब मोठ्या प्रमाणांत लँड विकत वयताली. ती बॅन करपाचें बील म्हणजे गोवा एग्रीकल्चर सेलिंग ऑफ लँड बॅन 2023 अशें हें बील आसा. ते पयलेच फावटी एग्रीकल्चर लँड ही सेल करपाक मेळना नॉन एग्रीकल्चराक अशें हें बील आसा. ताका विरोध कित्याक करपाक जाय हें म्हाका कळना. लूप होल्स आसा सर तातूंत. पळय, लूप होल्स जर कितें आसले आसत जाल्यार तेंच्यांनी सजेस्ट करपाक जाय. हांव एप्रिशिएट करतां एडवोकेट कार्लूस हांकां, जो ऑपोजिशन एमएलए आसून त्यांनी सजेस्ट केलें, आमी एक्सेप्ट केलें ऑन द फ्लोर ऑफ द हावस. ताणें एखादी भितर बारीकशें जर एखादें सेंटेन्स घालपाक लागलें तें आमी सजेस्ट केलें. तांकां जर दिसतालें, थोड्या जाणांक वायट दिसता, कित्याक खबर आहा हाची क्रेडीट भारतीय जनता पार्टीक आनी डॉक्टर प्रमोद सावंत हाका वतली म्हणून. थोड्या जाणांनी एग्रीकल्चर लँड विकपाकूच काडलेली आसा, सगळी गेली म्हणून तांकां कांयच फरक पडना. त्या खातीर थोड्या जाणांक हें विरोध करपाक जाय. आनी परतूय तेंच्या फाटल्यान अजून कोण आसा जाल्यार म्हाका खबर ना, की ज्या पद्दतीन तुटून पडले एग्रीकल्चर बिलाचेर. अरे गोंयचे लँड, शेत आमी गोंयचो म्हणजे आमी जाका सैम म्हणटा तो वाटोवपा खातीर ह्या सरकारान उचललेलें पावल. हांव म्हणटा, जर बाकीचें कितें आसलें सजेस्ट करूं येता आसलें, बाकीचें कितें आसलें तेंच्यार म्हणूं येता आसलें, तें सिलेक्ट कमिटीक व्हरुया, परत हाडुया, परत तें पास. अरे उठून डायरेक्टली वेलान धांवप हो कसलो इंट्रस्ट? पण ते म्हणटा सर म्हाका कांयच कळूंक ना. सर, फार्म हावस तुमी प्रमोट करतले अशें म्हणटा तातूंत. अरे तूं पयल्यान पयली फार्म हावजाची पॉलिसी जी TCPन फाटल्या बिलान आसा ती तुवें काडून पळय. तुकाय खबर आसा की वेवस्थीत रित्या कशा पद्दतीन पयली पॉलिसी जी आसा ती 20,000नी फार्म हावस बांदूंक दिताले TCPच्यार. तेजेर फॉर एनी लँड म्हटलेलें आहा. आमी आयज पर्यंत पॅडी एग्रीकल्चराचेर कांय अलाव करिना, बट आमी पळयलां की कालांतरान गोंयकारांच्यो लँड ह्यो पॅडी एग्रीकल्चर लँड फिलींग करपाक लागलेल्यो आसा. मागीर त्यो पॅडी दिसोंक थोड्या दिसांनी रिजनल प्लॅनाचेर त्यो ऑर्चर्ड दिसपाक लागल्यो. थोडे कडेन त्यो बेश्ट्यो बॅरन लँड आनी तेज्या उपरांत म्हणजे तिचो एक यूज चेंज करून त्यो परत फार्म हावजाक विकप हो तेंचो पयलींचे म्हणजे फार्म हावज आपल्या TCP बिलाच्या नुसार आशिल्लो. बट हें बील जें हाडलां पळय न्ही, तितून खंयच्याच पद्दतीन विकपाकूच मेळना. म्हाका काडून दाखोवचें. फार्म हावजाक खंय म्हणटा आनी कित्याक म्हणटा तें म्हाका कळना. हितून फार्म हावजाचो उल्लेखूच ना. हांगा आसा सर की यू कॅन सेल इट टू अ पर्सन हू वॉन्ट्स टू डू एग्रीकल्चर. ताका समज 3 वर्सां ताणें एग्रीकल्चर करूं ना जाल्यार परत सरकाराक जमीन दिवपाची. आतां म्हणटा एखाद्या गोंयकार एग्रीकल्चरिस्टान दुसऱ्या एग्रीकल्चरिस्टाक लँड विकली, तो जर गोंयचो एग्रीकल्चरिस्ट आसतलो किंवा भायरचो एग्रीकल्चरिस्ट आसतलो, तेणी जर ती लँड फाल्यां सकाळी एग्रीकल्चर केलें ना आनी तेजें इंटेंशन जर फाल्यां सकाळी वेगळें कितें आसत जाल्यार सरकाराक रायट आसा फाल्यां सकाळी ती ताका दिल्ली एग्रीकल्चर लँड जी ताका दिल्या पळय ती परत घेतली जाल्यार गोंयच्या एग्रीकल्चरिस्टाक खंय लॉस जाता? वयल्यान जाल्यार म्हाजें म्हणणें आसा, फाल्यां सकाळी इन द इंट्रस्ट ऑफ दॅट एग्रीकल्चर सरकारान ती लँड आपल्या कडेन दवरली, खंय फरक पडटा? गोंयकारा खातीरच गोंयची जागो हें दिसना. हातून दिसता की गोंयचे जागे भायले घेवपाक शकता म्हणून. खंयच्याच स्टेटीत आमी पूर्णता म्हणजे आतां पर्यंत जम्मू आनी काश्मीर ह्या एकाच राज्यांत
म्हणजे कोणी भायलो वचोन लँड घेवपाक शकनाशिल्लो 370वें कलम केल्या उपरांत थंयसरूय बी घेवपाक एलाव केलो. अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया, एनी इंडियन कॅन गो अँड बाय द लँड एनीवेअर इन इंडिया. ऑर्चर्ड लँड्स देर इज. रायट. आता फक्त एग्रीकल्चर लँड हे एग्रीकल्चरिस्टूच म्हणून हो कायद्यात बदल करू शकता. अशा पद्दतीचे बिल हे महाराष्ट्रानूय आसा, अशा पद्दतीचे बिल हे नॉर्थ इस्टांतल्या वेगवेगळ्या स्टेटींनीय आसा आणि हे आयज पर्यंत गोंयांत कोणी हाडूंक नासलें. हें बिल म्हज्या सरकारान हाडलां. हो म्हाका खूब म्हणजे म्हाका गर्व आसा की गोंयचें पॅडी एग्रीकल्चर लँड ही आमी वांटोवपाक शकले. सर एक म्हणजे फाटले बजेट ऑलमोस्ट 64%, मोर दॅन 60% इम्प्लिमेंट जावना. इट हॅज बीन चुकीचो समज आसा. बजेट इम्प्लिमेंटेशन जें आसा पळय न्हू, हें हांव जाल्यार म्हणटलो 98% जालां. भितरली फक्त 3 सिलिंडर स्कीम ही एकूच स्कीम जी आसा पळय न्हू ही इम्प्लिमेंट जावंक ना. रेस्ट ऑल बजेट इम्प्लिमेंट जालां. तेंच्यांनी एक्शन टेकन रिपोर्ट, ह्या एक्शन टेकन रिपोर्टांत 34% ऑफ द बजेट इज 100% इम्प्लिमेंटेड and 64% of the budget has already started implementing. आता बजेट इम्प्लिमेंट जाल्या उपरांत एखादो प्रोजेक्ट हो जो आसा तो करपाक सुरवात करता, तेजें फावंडेशन जाल्लें आसा, तो कंप्लीट एका वर्सान जाता फुडल्या. हाजो अर्थ 64% ऑफ द बजेट युटिलायज जावंक ना न्ही, ऑलरेडी स्टार्टेड. तो प्रोजेक्ट कंप्लीट जावपाक 2 वर्सां लागता. म्हणून म्हणजे आमी जेन्ना 64 आनी 34 म्हणटा इट इज 98% ऑफ द बजेट हॅज इम्प्लिमेंटेड. एक्शन टेकन रिपोर्टान फक्त वयली सकयली लायन वाचूंक ना तेंच्यांनी. ती सकयली लायनूय वाचपाची गरज असली. 64% ऑफ द बजेट इज ऑल्सो स्टार्टेड इम्प्लिमेंटेड. 3 सिलिंडराची जी अनाउन्समेंट आसा पळय न्ही, ताजेर एलिगेशन्स आसा की तुमी ऑलरेडी नोटिफिकेशन काडला की ते जावपाक जायना म्हणून. नोटिफिकेशन काडूंक ना, अजुनूय बी फायल इन मोमेंट आसा की 3 सिलिंडर्स जी आसा पळय न्ही, अंत्योदय जेंच्या कडेन रेशन कार्ड आसा तांकां दिवपाक, हेजेर फायल घुवत आसा. अजून तेजेर डिसिजन जावंक ना. खूब वेळ म्हणजे जालो सर. जो लो इन्कम ग्रूप आसा ताका ती दिवपाक जाय असो म्हाजें आनी मिनिस्टराचेंय बी RDA मिनिस्टराचें डिस्कशन जाल्लें. बट थोडोसो ताका उशीर जाला फायनान्शियल एप्रुवल मेळपाक. तेज्या खातीर थोडोसो उशीर जाला. बट सरसकट स्कीम ही सगळ्या खातीर नासली. पूण लेट जालो सर दिसना तुमकां? लेट जालो, ऑफकोर्स जालो. आमी म्हणना की 100% बजेट हे फाटले फावटीचें इम्प्लिमेंट जालें. बट 98% बजेट्स जे आसा पळय न्ही हे इम्प्लिमेंट जाले. एक स्कीम सोडून बाकीचे सगळे आमी इम्प्लिमेंट केन्नाच्यान करपाक. जातली शी एक्सपेक्ट आसा? म्हणजे फक्त जे बिलो इन्कम ग्रूप हांच्या खातीर सरकाराचो प्रयत्न सुरू आहा. एखाद्या वेळी जाता तितके बेगीनूय फायनान्स मिनिस्टर हांव डिसिजन घेतलो तेजेर. सर हे एंटायर बजेट आसा पळय न्ही, थोड्या पार्ट्सांनी लुक्स लायक यू आर सेल्फ ऑब्सेस्ड की तातूंत CM हे नांव येवपा जाय. म्हणजे मुख्यमंत्री सरल उद्योग योजना, मुख्यमंत्री गोधन योजना, तातूंत मुख्यमंत्री कित्याक जाय? हाज्या पयलीं अटल नांव घालताले, दयानंद नांव घालताले. हें सगळें सोडून आतां सद्या मुख्यमंत्र्यांचेंच नांव कित्याक? हांवें प्रमोद नांव घालूंक ना. प्रमोद सरल योजना म्हणूंक ना. ओके, किंवा प्रमोद स्कॉलरशीप योजना म्हणूंक ना. मुख्यमंत्री दॅट इज अ पोस्ट, वेर इज अ डेजिग्नेशन. जो कोण बसतलो तो फाल्यां सकाळी मुख्यमंत्री आसतलो. ऑफकोर्स जी स्कीम योजना ही मुख्यमंत्र्याच्या नांवान एखादी मुख्यमंत्री सरल उद्योग योजना, ओके, मुख्यमंत्री एप्रेंटिसशीप योजना ही जर सुरू जाली तर ती मुख्यमंत्र्याच्या नांवान चलता. ओके, फाल्यां सकाळी इट इज एन प्रोजेक्ट जो आसता. म्हणजे आमी अटल सेतू बांदलो, ताका अटल सेतूंचें नांव दिलें. आमी मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट बांदलो, ताका मनोहर पर्रीकरांचें नांव दिलें. एखाद्या आमच्या लिडराचें नांव दिलें अशें जाता. दीस इज अ ऑनगोईंग स्कीम कंटिन्युअसली. त्या खातीर ताका मुख्यमंत्री हें म्हणून नांव दिलां. एखाद्या वेळी जेन्ना ती फिक्स प्रोजेक्ट जातलो, ओके, एखाद्या वेळी ती म्हणजे दीस इज ऑल आर ऑनगोईंग स्किम्स आसात सगळ्यो, कंटिन्युएशन वीथ द स्किमीचे आसा. त्या खातीर ताका सुरवात करता आसतना ताका एक मुख्यमंत्री सरल उद्योग योजना ही कंटिन्युअसली चलत. इट इज नॉट अ पर्मनंट प्रोजेक्ट एज सच. म्हाजो असो विचार आसा, जो पर्मनंट प्रोजेक्ट आसता ताका एखाद्या नॅशनल लिडर्स किंवा लोकल लिडर्स किंवा फ्रिडम फायटर्स हांचें नांव दिवचें आनी तशा पद्दतीचो आसतलो. बट ही एक म्हणजे आमी म्हणटा कशी प्रधानमंत्री आवास योजना, इट इज ऑन द सेम वे. इट इज नॉट इन द पर्टिक्युलर मनशाच्या नांवान करूंक ना, त्या डेजिग्नेशनच्या नांवान. सो हाजे फुडें DDSS बी नांव बी चेंज जातलें? दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेचे खंयचीच योजना जी पयलींची आसा, जी नांवान सुरू केल्या, ती एकूय नांवान सुरू केल्ली योजना बंद जावची ना. त्यो नांवां तश्योच उरतल्यो. दयानंद सामाजीक सुरक्षा योजना आसूं किंवा दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना आसूं, ह्यो त्या नांवान सुरू केल्ल्यो योजना आसा, त्यो तश्योच चलतल्यो. सर एक तुमी
हळूच एक हें केल्लें आसा की हेल्थ डिपार्टमेंटा कडल्यान जी हेल्थाची स्कीम आसा DDSY ती काडून तुमी आपल्या कडेन घेतली. ना ना तसो विषय ना तो हांव मुद्दामूच कळपाक जाय म्हणून सांगता त्या स्किमीत आमी खूब मोठे बदल केल्या. हितूर एक म्हणजे हितूर जन आरोग्य प्रधानमंत्री आरोग्य योजना चलता. तेतूर 34 ते 35 हजार लोकांक प्रधानमंत्री विमा आरोग्य योजनेचो फायदो मेळटा. ताज्या भायर दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना हितूर आमी आजून स्कीम जी हॉस्पिटलांक डायरेक्टली मेळपाची आसा पळय तितूर खूब मोठे बदल करपाचे आसा. तांकां मंथली पेमेंट वचोंक जाय तें मॉनिटर करपाक जाय. तिसरो विशय आमी ताज्या भायर जी मेडिक्लेम योजना आसा आतां मेडिक्लेम योजना हाजो इनकम लिमीट पयलीं 1.5 लाख आसलो तो आमी इनकम लिमीट 8 लाखाचेर व्हेलो. ताका पयल्यान पयलीं ताका फक्त स्किमीकूय बी 1.5 लाख रुपया मेळटालो. ओके 3 लाख इनकम लिमीट आनी 1.5 लाख मेळटा तो आतां आमी 5 लाख केलो कवरेज. आतां परत DDSSYच्या अंडर खंयच्यो प्रोसिजर ना त्यो काडून आमकां परत मेडिक्लेम योजनेन घालपाक जाय. आतां हें सगळें करता आसतना आमची जी हॉस्पिटल्स आसात इवन दो बांबोळी हॉस्पिटल आसतलें सुपर स्पेशलिटी हितूर बाकीच्या भायल्या राज्यांचे जे पेशंट हांगा येता तेय बी म्हणजे तेंची ज्योतिबा फुले आसतली तेंची वेगळीच ती हांगा इन्शुरन्साच्या अंडर क्लेम करूं येता. म्हणजे डेट ऑटोमॅटिकली तांच्या स्टेट गव्हर्मेंटाचे पयशे इन्शुरन्साच्या अंडर आमी क्लेम करूं शकता. हेल्थाक तुमी काडले अदरवायज सेम थिंग वॉज देर पूण मदीं एक हेल्थ डिपार्टमेंट आशिल्लें. ऑफकोर्स डिसिजन तशें पळोवंक वचत जाल्यार सरकाराच्या रेव्हेन्यू अर्निंगूय डिपार्टमेंट आसा हें वेगवेगळ्यो स्किमी मॉनिटरायज करून फॉरेन लोक हांगासर येतात. हांव मुद्दम कळपाक जाय म्हणून सांगता तेंच्या कडेन फॉरेन इन्शुरन्स कार्ड आसता. आमचे ते GMCन ट्रिटमेंट घेता बट ते एक्चुली पेमेंट करपाक तयार आसता. तेंचें कार्ड हांगासर यूज जायना. त्या खातीर आमी फायनान्स डिपार्टमेंटाच्या अंडर इतक्याच खातीर हाडल्या की वेगवेगळ्यो क्लेम्स सेटल करतले आसत जाल्यार ताका एक वेगळें डिविजन आसचें पडटा. आनी इंटरनॅशनल नॅशनल्स जेन्ना क्लेम हांगासर सुपर स्पेशलिटी आनी मॅक्झिमम लोक डायरेक्ट कितें जालें काय GMCन वता. आमी फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटूय करता. दे आर गिवींग देअर कार्ड बट आमचे कडेन ती फेसिलिटीज एवेलेबल नासल्या कारणान तेंच्यो क्लेम सेटल हांगा जावंक शकना. बट ती सिस्टम मॉनिटर करपा खातीर दॅट फायनान्स डिपार्टमेंटाच्या अंडर ताजो एखादो सेल इन्शुरन्स सेल जर एस्टाब्लीश जालो खूब बऱ्या पद्दतीन ती मॉनिटर जावपाक शकतली. ताजो गोंयकारांक चड बेनिफीट जावपाक शकतलो. सर अनरियलिस्टीक थोडे फिगर्स तुमी सांगले 30,000 लोकांक आपूण नोकरी दितलो म्हटल्यार तुमी इन IT सेक्टर विथ इन्वेस्टमेंट ऑफ 20,000 crores ओवर नेक्स्ट 5 years. 30,000 भुरगे गोंयान अशे आसा बेकार जे IT सेक्टरान तुमी घेवपाक शकता. IT सेक्टर आसतलो IPB आसतलो अशा सगळ्या सेक्टरांत मेळून आमी इतक्यो नोकऱ्यो ज्यो आसा ह्यो हांगासर क्रिएट जावं इवन द टुरिजम सेक्टर्स आमी जर स्किलींग अपस्किलींग आनी रिस्किलींग हाजेर जर भर दिलो जाल्यार 30,000 भुरग्यांक नोकऱ्यो दिवप शक्य आसा. आयजूय बी जर तूं पळयत जाल्यार आयज टुरिजम सेक्टरांत म्हणजे हॉटेल लायनीन काम करपी खंयच्याय हितून वेगवेगळे जॉब्स एवेलेबल आसा. हांगासर काम करपाक म्हणजे हिमाचल प्रदेश पासून UP बिहार हे भुरगे हांगासर येवन काम करता. हांव लेबर जॉब म्हणत ना. हांगा व्हायट कॉलर जाका जॉब आसा तो जॉबूच जर भायल्या स्टेटींतले भुरगे येवन करपाक लागले आसत जाल्यार ती ऑपॉर्च्युनिटी आमच्या भुरग्यांची वता. म्हणून तर हांवें म्हटलां की रिस्किलींग अपस्किलींग हें करपाची गरज आसा आनी तें करपाक आमचे स्कील डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आसतलें म्हणजे बाकीची सगळ्या डिपार्टमेंटाच्या वतीन तें करप आनी त्या भुरग्यांक एम्प्लॉय करप म्हणजे IT सेक्टरांत जालें टुरिजम सेक्टरांत जालें IPBंतल्यान येवपी नवीन प्रोजेक्टा खातीर जालें. इट इज पॉसिबल आसा बट त्या खातीर म्हणजे गव्हर्मेंट हे फावटी खूब मोठ्या प्रमाणात ताजेर वर्किंग करून त्या भुरग्यांक एम्प्लॉय 30,000 इज फिगर्स तुमी ऑफकोर्स इट इज पॉसिबल आसा. वी आर वर्किंग ऑन इट. सर आनी परत एकदा बजेटाचेरूच आमी चडशे स्ट्रेस दिता 25 मोर मायनींग ब्लॉक्स यू वील बी ऑक्शनिंग. एका वटेन तें आसा दुसऱ्या वटेन आमचे कॅपिंग आसा ओन्ली 20 million metric ton ऑफ एक्सपोर्ट इज अलाउड बाय सुप्रीम कोर्ट. हे सगळे गणित पळयत जाल्यार तुमी यू आर जस्ट क्रिएटींग मोर मायन्स बट दे वील नॉट बी एबल टू एक्सपोर्ट. हेतूर एक गजाल परत एक सांगता म्हणजे आमी आत्तां 4 मायनींग ब्लॉकांचे ऑक्शन्स केले. तांची ऑफर लेटरूय दिली बाकी तेंच्यांनी प्रोसेस सुरवात केल्या. 25 मायन्स ब्लॉक आमी ऑक्शन करपाक काडला. 20 billion आमचें कॅपिंग आसा. ऑफकोर्स आमी एक्सपोर्ट करपाक शकता. आतां थोड्यो मायनी ह्यो बेगीन सुरवात जातल्यो थोड्यो लेट सुरवात जातल्यो. आमकां डिवायड करून खंयच्या मायनिंगेंतल्यान कितले मिलियन दिवप हें आमकां डिसायड करचें पडटलें. बट दॅट अगेन इट डिपेंड्स म्हणजे कोणाची कॅपेसिटी कितली आसा आनी कोणी कितल्या बेगीन EC मेळयली
आनी कितल्या बेगीन कोण सुरू करूंक शकतलो. ताजेर आमी जरी मायनींग ब्लॉक दिलो कदाचित पयल्या वर्सा थोडे करूं शकतले, दुसऱ्या वर्सा थोडे करूं शकतले, पण आमकां जो 20 मिलियन करूंक मेळटा तो डिवायड करून त्या वर्साक आमी दिवं शकता, सो दॅट अकॉर्डिंग टू दॅट दे कॅन स्टार्ट. सो नेक्स्ट इयर 20 मिलियन एक्सपोर्ट जातलो असो दिसता तुमकां गोंयच्यान? इट इज पॉसिबल. 20 मिलियन एक्सपोर्ट जावप पॉसिबल आसा विथ एनवायरमेंट क्लियरन्सीस एवरीथिंग? विथ एनवायरमेंट क्लियरन्स एंड एवरीथिंग. ओके. दुसरे स्टेट कॉर्पोरेशन्स आसा पळय ताका तुमी सांगलें की आपूण कट करतलो, आपूण तांकां म्हणजे नॉन प्रॉफीट मेकींग स्टेट कॉर्पोरेशनाक ह्या फावटी बजेटान धडो शिकयतलो. दुसऱ्या वटेन पळयत जाल्यार तुमी फक्त तांकां एडवायस केला की तुमी आत्मनिर्भर जाय, पूण कशें जाय ताच्या खातीर प्लॅनूय तुमी तांकां सांगिल्लें ना, गव्हर्मेंट हँड होल्डिंगूय कांयच ना, जस्ट अ स्टेटमेंट जालो. इट इज हांव स्टेटमेंट हो बजेटान करूं शकता. आवर स्ट्रॅटर्जी ऑफ हँड होल्डिंग आनी तांकां बाकीची जी स्ट्रॅटर्जी दिवपाक जाय ताच्या खातीर ऑलरेडी द प्लॅन ऑफ एक्शन रेडी आसा. येता त्या पिरियडांत तांकां स्ट्रॅटर्जी जी आसा आनी तेंचें हँड होल्डिंग हे दोनूय गजाली प्रत्येक कॉर्पोरेशनाक केले वयतले. म्हाजें तर म्हणणें आसा इवन दो काही कॉर्पोरेशन्स हांकां प्रायवेट CEO टायप जर घातलें आसत जाल्यार ती खूब बऱ्या पद्दतीन चलतली, आनिकूय बरी चलोवंक शकता, प्रॉफीट मेकींग जावपाक शकता. तेंय करपाची आमची तयारी आसा. यू मीन टू से प्रायवेट जाणी MBA बी केल्ले भुरगे जे येस, आमी आतां जे फेलोशिप्स घेता किंवा अशा पद्दतीचे भुरगे थंय घालूं येता. मार्केटिंगांतले भुरगे, हॉर्टिकल्चर सारकिल्ले कॉर्पोरेशन आसा, हँडीक्राफ्टा सारकिल्ले कॉर्पोरेशन आसा, हांकां जर आमी प्रायवेटायज म्हणजे तांकां जर CEO जर आमी खूब बरो दिलो जाल्यार ते खूब बऱ्या पद्दतीन मार्केट करूं शकता. तशें केल्यार तुमी सर ते 8 जाणांक बी भितर घातले तांकां पोजिशनां ना जातली परत? हांवें तांकां चॅरमॅन काडून उडयता म्हणूं नाका. तूं सांगल्या उपरांत ते भियेत तेवटेन. आमी कोणाकूच चॅरमॅन काडून उडोवपाचो ना आमकां. आमकां ते जर सस्टेन जावपाक जाय आसत जाल्यार ते इन्कम जनरेटींग जावपाक जाय त्या कॉर्पोरेट थंयच करून आमकां तें इन्कम जनरेटींग करूं येता. म्हणजे फॉर एग्जाम्पल म्हणून हांव तुका सांगता, रिहॅबिलिटेशन आमचो कॉर्पोरेशन आसा, गोवा रिहॅबिलिटेशन बोर्ड, बट तितूंतल्यान कामूच जावंक ना. गेलीं 4 वर्सां हांव पळयतां कांयच जावंक ना. एक्चुली टू रिहॅबिलिट द डिफरंट पीपल द फंड्स अवेलेबल एट द सेंटर वी कॅन डू, बट कोण ते करपाक इनिशिएटिव्स घेवंक ना. आमी स्लम रिहॅबिलिटेशन आसा, स्लम डेवलपमेंट आसा, रिहॅबिलिट लोकांक करपाचें आसा. हें जर सगळें आमी करपाक शकले, गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान फंड हाडपाक शकले जाल्यार खूब बऱ्या पद्दतीन करूं शकतले. सर ही कॉर्पोरेशनच पॉलिटिकल रिहॅबिलिटेशन टायप जालेशी दिसता तुमकां? कोणाक नाका ताका म्हणजे चॅरमॅन करता, तुका ताका गाडी मेळटा, ताका पर्क्स मेळटा, आनी तो कांय करना, ताजेर आनी तुमी मागीर परत विचारना ताका? ना, इट इज नॉट सो. म्हणजे सदांच कशें आसता, मेंबर सेक्रेटरी त्या कॉर्पोरेशनाचेर जो उरता ते म्हटलें हांवें, किंवा मॅनेजींग डिरेक्टर त्या कॉर्पोरेशनाचेर उरता, हाणें खरें सगळें काम करून घेवपाक जाय. चॅरमॅन घालता तेणी ताका आयडियाज दिवपाक जाय. त्या खातीर शक्यतो म्हणजे ताका जर आतां हावजींग बोर्ड कॉर्पोरेशन कॅन रेविन्यू अर्निंग कॉर्पोरेशन. आमचे कडेन डिफरंट हावजींग बोर्डाच्यो प्रॉपर्टीज आसा. IDC कॉर्पोरेशन, इट इज अ रेविन्यू अर्निंग कॉर्पोरेशन. खूब मोठ्या प्रमाणात आमचे कडेन प्लॉट्स अवेलेबल आसा. इंडस्ट्रीज गोंयांत येवपाक जाय. बऱ्यो इंडस्ट्रीज आमी जर हाडल्यो जाल्यार ते कॉर्पोरेशन आनी म्हणजे स्वताय इन्कम जनरेशन जावं शकता आनी बऱ्या पद्दतीन आमी इंडस्ट्रीज इन्वायट करूं शकता. त्या खातीर प्रत्येक कॉर्पोरेशनाची स्पेशलिटी आसा आनी प्रत्येक कॉर्पोरेशन ते जर स्पेशलिटीन काम केलें जाल्यार ताचो खूब मोठो फायदो जो आसा हो स्टेटीक जावपाक शकता. सर लास्ट फ्यू क्वेश्चन. एक म्हळ्यार विर्डी परत तांणी धरण बांदपाक सुरू केलें, परत थंय भाजपा सरकार, हेवटेन म्हादयचेर कर्नाटका भाजपा, तेवटेन महाराष्ट्रानूय भाजपा सपोर्टेड सरकार. तुमचेर प्रेशर येता काय ते तुमकां सांगीच ना, काय तुमकां सांगता म्हणटा ते आनी की तुमकां सांगून सगळें करता? विर्डीतलें कामूय बी तशें आमकां सरकारान सांगून सुरू करूंक ना. परत एकदां जे दिसा आमच्या लक्षान आयल्या, आमचे इंजिनियर्स थंय पर्सनली वचूनय बी तांकां लॅटरूय धाडला आनी काम बंद करून लागला. ऑन अवर रिक्वेस्ट तांच्यांनी काम बंद दवरलां. म्हाका दिसता जे म्हादय वॉटर ट्रिब्युनल प्रवाह जो फॉर्म जाला त्या प्रवाहाच्या अंतर्गत म्हादयच्या जाग्यावेल्यान जितकें उदक वेगवेगळ्या स्टेटींनी कर्नाटक, महाराष्ट्र आनी गोवा येता, सो वीथ इन कन्सल्टेशन वीथ द प्रवाह तेंच्यांनी परमिशनूय घेवचें पडटलें. सो ताज्या कन्सल्टेशनाच्या शिवाय खंयचेच धरण ह्या म्हणजे सकयल्या एरियांनी जे करपाक जाय ते करपाक मेळचें ना. देवेंद्र फडणवीस गोंयचे प्रभारी आसा भाजपाचे, सो ते हांगा येता तुमकां सपोर्ट करपाक. तांचे उलयले तुमी सांगता की हांगा देवेंद्रजी हे आमचे इलेक्शन प्रभारी आशिल्ले, पण हो इशू आमच्या स्टेटीचो आसा. डेफिनेटली जेन्ना आमच्या स्टेटीचो इशू आसा तेन्ना आय डायरेक्टली ऑफकोर्स हांव तेच्या कडेन उलयतलोय बी ह्या विशयाचेर, बट आमचे ऑफिशियली लेटर जे CE WRD आनी सेक्रेटरी WRD
हांच्यांनी बरोवपाक जाय तें बरयलां. बट बिसायड्स दॅट आमकां म्हादई प्रवाह फॉर्म जायना फुडें तेंच्या कडेन जे आमकां बिर्डी धरणाच्या विरोधानूय जे लेटर दिवपाक जाय तें आमी दितले. सर लास्ट क्वेश्चन म्हादयचेर तुमी कर्नाटकान वचून भाजपाक कॅम्पेन करता, दुसरे वटेन तेच आमची म्हादय कॅम्पेन तांची मेन फोकसूच आसा की म्हादय डायवर्ट करपाची. हाव मात तुमकां एथिकली रॉंग दिसूना ते थंय वचून? एक गजाल लक्षात घेवपाक जाय, म्हजी पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आसा, राष्ट्रीय राजकारणांत आसा. म्हाज्या पार्टीचें सरकार वेगवेगळ्या राज्यांनी येवपाक जाय. जशें गोंयान आसा, केंद्रांत आसा, तशें कर्नाटकानूय येवपाक जाय. हां, त्या खातीर म्हाका म्हादई डायवर्जन हांव करतलो, म्हादई डायवर्जनाक परमिशन दितलो हें हांव खंयच सांगचो ना आनी दिवचोय ना. हांव परत एकदां क्लियर करता, म्हादई डायवर्जना खातीर परमिशन आतां न्ही फुडेंय बी केन्नाच दिवचो ना. आनी त्या खातीर आमी केंद्र सरकाराच्या फाटल्यान लागून म्हादई प्रवाह जो आसा हो फॉर्म करून घेतला. आमच्या स्टेटीची केस स्ट्रॉंगली मांडपा खातीर, प्रेजेंट करपा खातीर म्हादई प्रवाह ताचें ऑफीस हें पणजेनूच जातलें. त्या खातीर फाल्यां सकाळीं थंयसलें इलेक्शन जालें, परत थंय सरकार आयलें म्हणून कितें आमी तांच्या वांगडा झगडनासतना ह्या विशयाचेर रावतले. हो स्टेटीचो इंट्रस्ट आसा आनी स्टेटीच्या इंट्रस्टा खातीर सातत्यात कर्नाटकाच्या बरोबर जर आमची झगडी आसत जाल्यार ती चालूच उरतली. हांव थंय वचून प्रचार करप हो वेगळो भाग आसा. म्हणजे म्हज्या पार्टी खातीर हांव थंयसर प्रचार करता, ओके, थंय सरकार येवपाक जाय हें म्हणटा, वेगवेगळे विशय म्हणटा, बट म्हादईच्या विशयाचेर केन्ना उलोवंक सर एक रोल रिवर्स जर करून पळयला, तूं हांगा जर इलेक्शन आशिल्लें आनी म्हादयच्या मुद्द्याचेर इलेक्शन चलतालें जाल्यार कर्नाटकाचो सीएम येवन हांगा कॅम्पेन करता आशिल्लो तुमच्या फावरान, जेन्ना तुमी म्हणटा म्हादय कशीच डायवर्ट करूंक दिवचें ना. सेंट्रल पार्टीचें डिसिजन आसा कोणाक खंयसर प्रचाराक धाडप आनी कितें धाडप तो. म्हाका दिसता म्हणजे कर्नाटक सीएम आमचे प्रचाराच्या वेळार आनी खंयसरी बिजी उरले आसतले म्हणून तांकां धाडूंक ना आसतलें. त्या वेळार वेगवेगळ्या राज्यांनी इलेक्शन्स आशिल्लीं. ओके, लास्ट हे 8 जाणां भितरले कॅबिनेट दिता कोणाक? खूब दीस जाले वाट पळोवन हो प्रश्न परत येवपा लागला. मेळूं शकता, मेळपाचें आसा. मेळूं शकता. ओके, देव बरें करूं सर, तुमी वेळ दिलो म्हणून. हे आशिल्ले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. ते म्हणटा की म्हादय प्रश्नाचेर तडजोड ना, फार्म बील जें आसा पळय तें जमीन वांटोवपा खातीर कोणाक दिवपा खातीर ना. आनी बाकीचे बजेटाचेरूय ते म्हणटा की हे बजेट सर्वसामान्य लोकांक खातीर आसा आनी सिलिंडर स्क्रॅप जावना, फायल इज स्टील इन मोशन आनी केन्नाय सिलिंडर जे एश्युरन्स आसा ते कंप्लीट जाता. तुमी पळयतात हब एनकावंटर ऑन युअर फेवरेट वेबसायट www.goanewsup.com. RDX Goa is our channel partners and goabiolin.com is production partners. Keep watching.